अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या विमान अपघाताच्या 6 मिनिटांआधी अजित पवारांनी एक फोन कॉल केला. दादांनी आपल्या पुतण्यालाच कॉल केल्याचं समोर आलंय आणि अपघाताच्या अगदी 6 मिनिटांआधीपर्यंत सगळं काही सुरळीत होतं. पण त्या 6 मिनिटात नेमकं काय काय घडलं बघूया त्यावरचा हा रिपोर्ट. दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस चेअरमन मी केलेला आहे. आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. हाच तो विमानातला अपघाताच्या अवघ्या 6 मिनिटांआधीचा अजितदादांचा कॉल. अपघाताच्या 6 मिनिटांच्या आधीपर्यंत अजितदादांना पुसटशीही कल्पना नसेल की 6 मिनिटांनी विमान क्रॅश होणार आहे. 28 जानेवारीला बारामतीत सकाळी 8:44 विमान कोसळलं. त्याआधी ठीक 8:37 म्हणजेच 6 मिनिटांआधी अजित पवारांनी आपला पुतण्या श्रीजित पवारांना फोन केला, ज्यात जिल्हा परिषदेत ओबीसीतून माळी समाजाला उमेदवारीवरून चर्चा झाली. 8:38 म्हणजेच 1 मिनिट अजित पवार आणि श्रीजित पवार यांच्यामध्ये फोनवरून बोलणं झालं. 8:37 अजित पवारांनी मोबाईलवरून कॉल केला, म्हणजे अजितदादा मोबाईलच्या रेंजमध्ये आले. फ्लाईट डेटा रडारनुसार अजितदादा फोनवर बोलत होते. त्यावेळी विमान हे ज्या ठिकाणी लँड होणार होतं त्या बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या वर होतं. पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नात पायलटला अडचण आली. त्यामुळे एटीसी अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सांगण्यावरनं पायलटनं विमानाची घिरटी मारली. म्हणजेच फोन कॉल झाला त्यानंतर 8:37 ते 8:44 या 6 मिनिटात विमान घिरट्या घालत होतं. विमान घिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ देखील शूट झालेला आहे. याचाच अर्थ 8:37 म्हणजेच अजितदादांनी फोनवर बोलण्यास सुरुवात केली तेव्हा विमान नॉर्मल स्थितीत होतं. कुठलाही बिघाड नव्हता, कारण त्यावेळी विमानात काही अडचण असती तर दादा मोबाईलवरती बोलले नसते. दादांच्या विमानाच्या अपघाताचं जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय त्यात 8:43 आणि 57 सेकंदांनी विमान दिसतंय. हे विमान वेगानं जात असून पुढच्या काही सेकंदात स्फोट झाला. यावेळी विमान हवेतच लँडिंग वेळी एका बाजूला झुकलं, तिरकं होऊन विमान क्रॅश झालं. विमान क्रॅश झालं तेव्हाची वेळ 8:44 आणि 3 इतकी आहे. याचाच अर्थ मोबाईलवरती मिनिटभराचं बोलणं झालं तेव्हापासून म्हणजेच 8:38 ते 8:44 या 6 मिनिटात अपघाताची कुठलीही कल्पना नव्हती. त्यातही विमान तिरकं होऊन ते कोसळून स्फोट होण्याचा कालावधी हा फक्त 3 सेकंदांचा आहे. सकाळी 8:35-40 विमान गावातून एक गिरटी घालून असं उतरायला लागलं आणि ते डावीकडं झुकलं आणि ते विमान धावपट्टीच्या शेजारी पडलं. विमान पडल्यानंतर मी तिथं पोहोचलो एक 4 मिनिटांनी. तर त्या वेळेला विमानातून एक निळी पॅन्ट असलेला माणूस उतरायचा प्रयत्न करत होता, म्हणजे नुसते त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा मात्र थोडासा उघडलेला होता असं मला काही सेकंद जाणवलं. आणि त्यानंतर मला गावातल्या एका माणसाने ओरडून सांगितले की सरपंच पुढे येऊ नका, स्फोट बीट होईल. आणि त्याच वेळेला मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला. विमान कोसळण्याच्या 6 मिनिटांआधी अजित पवारांनी जो फोन कॉल केला तो कॉल त्यांचे पुतणे श्रीजित पवारांनी सार्वजनिक केला, ज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जात आहोत असं दादा सांगतायत. माझं अधुरं ज्ञान होतं ऍक्च्युअल, की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता, सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात, म्हणून ते पुढे आणलं.
जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीत येत होते. 8:10 आणि 51 सेकंदांनी विमानानं मुंबईहून उड्डाण केलं. 8:17 विमान अलिबागपासून बारामतीच्या दिशेनं निघालं. 8:25 विमान पुण्यात जवळ पोहोचलं. 8:30 विमान यवत गावाजवळ होतं. यावेळी विमान 7,500 फूट उंचीवर होतं आणि विमानाचा स्पीड 240 नॉटिकल मैल इतका होता. 8:32 विमान सुपे गावाजवळ पोहोचलं. यावेळी विमान 3,300 फुटांपर्यंत खाली आलं होतं आणि विमानाचा स्पीड 200 नॉटिकल मैल इतका होता. ज्यावेळी विमानानं घिरटी मारली त्यावेळी विमानाची उंची 2,500 फूट आणि वेग 139 नॉटिकल मैल इतका होता. विमान रडारवरनं गायब झालं त्यावेळी उंची आणि वेग वाढल्याचं दिसतंय. विमान जमिनीपासून 2,800 फूट उंच आणि 220 नॉटिकल मैलचा वेग असताना रडारवरून गायब झालं. अजित पवारांनी फोन कॉल करेपर्यंत आणि बोलून होईपर्यंत सगळं काही नॉर्मल होतं आणि विमानानं घिरटी मारली तेव्हा देखील स्थिती आवाक्यातच होती. पण लँडिंगच्या शेवटच्या 1 मिनिटातच अनर्थ झाला, कारण विमान कोसळण्याच्या 3 सेकंदाआधी एका बाजूला झुकून ते तिरकं झालं. त्यामुळे अचानक तांत्रिक बिघाड झाला का की नियंत्रण सुटण्याचं काही वेगळं कारण आहे हे ब्लॅक बॉक्समधल्या माहितीतनं समोर येईल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.